सर्वांनी नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांना एकत्रितरित्या मुलाखतीसाठी बोलवलं। कदाचित मुलाखती आपण सर्वांनी त्या पाहिल्या असतील मीडियाच्या माध्यमातून। म्हणजे सर्वात जर टॉप मोड जर चांगलं व्हिजन जर कोणाचं असेल तर ते कुमारी रजनीगंधा बानखेडे यांचं आहे। अत्यंत हुशार आणि उद्याच्या भविष्य काळामध्ये या मंचर शहरासाठी काय पाहिजे ही स्पष्टपणे स्वतःच्या विचारांनी मांडणारी ही भगिनी आज उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आहे। तिला तर निवडून द्यायचं आणि तिच्या सोबत बाकीचे आपले जे उमेदवार आहेत त्यांना देखील आपण निवडून द्यावं ही विनंती करण्याकरता आपण आलोय। पूर्वी ग्रामपंचायत होती, नगरपंचायत झाली। राजाभाऊंनी उल्लेख केला की हे मंचरपेक्षा मोठालं नारंगाव आहे, ती नगरपंचायत झाली नाही, वारुळवाडी झाली नाही, मंचरच का झाली? बानगुडे पाटील साहेब, शासनाचा निर्णय असा होता की राज्यामध्ये जे जे तालुक्याचं मुख्य गाव आहे, मुख्य ठिकाण असेल तिथं नगरपंचायत किंवा नगर परिषद करण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे झालं। शेजारच्या तालुक्यामध्ये जुन्नरला नगर परिषद, खेडला आहे की नाही? आहे का नाही? गेले की नाही खेडला नगर परिषद? मावळ तालुक्यात वडगाव, मावळ, भोर, शिरूर, पण एकमेव अपवाद आंबेगाव तालुका आहे की घोडेगाव हे तालुक्याचं ठिकाण असताना कोणाच्या धोरणामुळं नगर परिषद आजपर्यंत झाली नाही, नगर पंचायत झाली नाही, याचं उत्तर देखील द्यावं लागेल। मंचर अधिकार झाले आणि म्हणून फार लांबलचक बोलायची गरज नाही। त्यांचं भाषण देखील मी थोडं ऐकलं की म्हणले आमचं सरकार सत्तेमध्ये आहे, तुम्ही आमच्या ताब्यात एखादी सत्ता द्या, आम्ही मंचरचा विकास त्या ठिकाणी करतो। 35 वर्ष तुमच्याच ताब्यात। पवार साहेबांनी काहीच कमी केलं नाही। आज ही म्हणायची का वेळ आली? पण काल मला पुन्हा एक मोठा धक्का त्या ठिकाणी बसला की एका भाषणात ते म्हणले तुम्ही मला पास केलं का नाही आंबेगावकरांनी, शिरूरकरांनी माहीत नाही, तेच म्हणले मी ट्रम्पेटमुळे पास झालो। आणि काल भाषणात त्यांनी सांगितलं की आता माझं राज्यामध्ये वजन कमी झालेलं आहे। तर ज्या माणसांनी परवा इथं सांगितलं का सत्ता द्या, आम्ही काय पालट करतो, आणि काल परत सांगितलं की आता माझं वजन राहिलं नाही, त्यामुळं आम्ही तुम्हाला फार काही सांगण्याची आवश्यकता नाही, त्यांनी त्यांच्या तोंडाने त्या ठिकाणी कबूल केलेले आहेत। म्हणून निर्णय तुम्हाला 2 तारखेला त्या ठिकाणी घ्यायचा आहे। नगरपंचायतची प्रामुख्याने कामं, लोकांना पिण्याच्या पाण्याची चांगल्या प्रकारची व्यवस्था करून देणं, शासनाच्या नॉर्म्स प्रमाणे प्रति माणसी 135 लिटर पाणी जे आपल्याला द्यायला लागतं